नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फिरत्या गोष्टीमध्ये। सध्या आनंद गुजरात येथे आहे। आनंद हा तालुका आहे बरं का, तर आनंदमध्ये आहे आणि आज वेळ मिळाला आहे म्हणून गुजरात फिरण्यासाठी निघालो आहे वडोदरा येथे। तर महत्त्वाचं म्हणजे कामानिमित्त आलो आहे आणि कामानिमित्त आल्यामुळे आज रविवारचा दिवस आणि त्यामुळेच वेळ मिळाला आहे म्हणून आज बाहेर जायचं नियोजन केलेलं आहे। बघूयात आपल्याला काय काय पाहता येत आहे आणि काय काय आपण पाहू शकतोय। तर चला मग नाश्ता करूयात आणि लगेच वडोदराच्या बसकडे निघूयात। तर हॉटेलचा नाश्ता करतोय, पोहे आणि छोले भटुरे घेतले। थोड्या वेळानंतर इडली पण घेईल कारण बफेट आहे, अनलिमिटेड खाण्याचं आहे आणि दुपारी आपण जेवतोय नाही जेवतोय याची काही गॅरंटी नाही आहे। त्यामुळे आताच नाश्ता जोरात करायचा आहे आणि जोरात नाश्ता करून आपण पुढे निघतोय। तर मित्रांनो, आता वडोदराला जाण्यासाठी आपल्याला बस स्टँडला जायचं आहे। इथून 1.5-2 किलोमीटरवर आहे। 2-3 ऑप्शन आहेत, एक तर स्वतः रिक्षा करून जाणे, नाहीतर मग चालत जाणे, नाहीतर मग लिफ्ट मागून जाणे। रिक्षाला मी आता विचारलं, इथल्या इथं जायला सकाळच्या वेळेमध्ये 8-9 वाजलेत 200 रुपये मागतात भाई। सकाळच्या वेळेत म्हणजे सकाळची वेळ म्हणजे 9 वाजलेत आता। चला असो, तर एक ऑप्शन आपला कटला आहे तो म्हणजे रिक्षाचा, कारण 200 रुपये आपण 2 किलोमीटरला इन्व्हेस्ट नाही करणार। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, चालत आता थोडं पुढे निघालो आहे, थोड्या पुढे गेल्यानंतर ना लिफ्ट मागूयात आणि जाऊयात। मित्रांनो, लिफ्ट मिळेल ह्याची अपेक्षा कमी होती, पण पहिला हात गेला आणि पहिलीच गाडी थांबली। आणि ज्या अंकलने मला लिफ्ट दिली ना, व्हिडिओ काढू नका म्हटलं त्यांनी म्हणून नाही काढला, पण ज्या अंकलने मला लिफ्ट दिली त्यांना जायचं होतं दुसरीकडे, पण ते फक्त मला सोडण्यासाठी बस स्टँडपर्यंत आले आणि त्यांनी मला बस स्टँडमध्येच सोडून मग ते पुढे गेले। हे चांगले लोक आहेत। बस स्टँड भरपूर स्वच्छ आहे बरं का, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट बस कमी आहेत पण बस स्टँड स्वच्छ आहे आणि मोठ्याच्या मोठं आहे। सोलापूरपेक्षा पण जास्त मोठं आहे भाई। सोलापूर पुण्याच्या लेवलला बस स्टँड असल्यासारखं आहे, पण स्वच्छ तर आहे, पण बसच नाही आहेत, वेळ लागेल म्हणे। तर मित्रांनो, आनंद ते वडोदरा प्रवास सुरू झाला आहे। 50 रुपये तिकीट आहे, गव्हर्नमेंट बस। तर चांगल्या बस आहेत भाई, आपल्यापेक्षा तर किमान एकदम व्यवस्थित मेंटेन केलेल्या बस आहेत, पण गर्दी प्रचंड आहे, तरी त्यामध्ये बसायला जागा भेटली ही खूप मोठी गोष्ट आहे। मित्रांनो, बस महत्त्वाचं बोलायला गेलं ना, स्वच्छ ठेवलेली आहेत। ज्या वेळेला तुम्ही खिडकीत बसताय ना, त्यावेळेला तुम्हाला इथं थुकलेले किंवा गुटख्याचे डाग दिसत नाहीत, ज्याप्रमाणे आपल्या लालपरीमध्ये दिसतात। तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर का म्हणजे माती दिसेल, पण ते तुम्हाला जे काय म्हणतात थुकलेले निशाण नाही दिसणार, जुबा केसरीवाले, म्हणजे स्वच्छ आहेत बस एकदम। तर मित्रांनो, हे वडोदराचं बस स्टँड आहे बरं का, आणि हे जे आहे ना, ह्या साईडला तिकीट काउंटर आहे। ज्याप्रमाणे रेल्वे स्टेशनमध्ये तिकीट काउंटर असते अगदी त्याचप्रमाणे तिकीट काउंटर आहे। अगदी मॉल असल्यासारखं वाटायला लागलं आहे मला, म्हणजे मिनी मॉल असतात ना त्या प्रकारे, कारण प्रत्येक ठिकाणी कपड्याचे दुकानं आहेत, गॉगल आहेत। हे बघा, इकडे गर्दी काही नाही आहे तेवढी, म्हणजे गर्दी आहे पण त्या प्रकारची गर्दी नाही आहे ज्या प्रकारे चेंगराचेंगरी होईल किंवा धक्कामुक्की होईल, एकदम रिलॅक्समध्ये। आणि याच ठिकाणी असे मोठमोठे दुकानं आहेत, कपड्याचे असतील, खायचे असतील, प्यायचे असतील, हॉटेल झालं। अरे म्हणजे एवढं काय कळालं नाही, पण भारी आहे। हे बस स्टँड एवढं सुंदरसुद्धा असू शकतं आहे हे इथं आल्यावर कळतं आहे बरं का। आईस्क्रीमचं दुकान बघा, हे सगळं बस स्टँडमध्ये आहे बरं का भाई। वर थिएटर पण आहे असं वाटायला लागलं आहे मला तर।
तर मित्रांनो प्लॅन असा आहे, आता पहिल्यांदा आपण चाललोय सयाजी बाग प्राणी संग्रहालयाला, त्याच्यानंतरनं जाऊ आपण मे बी कीर्ती मंदिरला, कीर्ती मंदिर नंतरनं जाऊ लक्ष्मी पॅलेसला. तर पहिल्यांदा हे 3 कवर करूयात, मग खायच्या वेळेला कुठं जायचं आहे ते तिथून ठरवूयात. तिन्ही एका वेळेला होतात का नाही ते बघूयात, कारण सयाजी बाग इथून जवळ आहे, बस स्टँडपासून 1 किलोमीटरवर आहे आणि 1 किलोमीटर असल्यामुळं बाय वॉकच जायचं आहे आपल्याला. आणि बघूयात, कारण चालत जाण्याची एक वेगळी मजा असते, कारण शहर समजतं आहे असं म्हणतात, खरंच समजतं आहे का नाही माहीत नाही, पण चालत जाऊयात म्हणजे आजूबाजूला जरा काही आहे किंवा काही वेगळं दिसतंय ते पाहता येईल. मित्रांनो बागेमध्ये आलो आहे, आतमध्ये आलो आहे, पण मला अजून तिकीट काउंटर सापडलेलं नाही आहे, कुठला साईनबोर्डसुद्धा दिसत नाही आहे, समजतच नाही आहे. पण असो, बदक हंस आहेत वाटतं तिकडे. अरे वा, सुंदर आहेत एकदम. तुम्हाला दिसतंय नाही दिसतंय माहीत नाही, थोडंसं लांब आहे. तिकडे आहेत, गोप्रोला झूम करता येत नाही, हा मोठा ड्रॉबॅक आहे याचा. मित्रांनो आत्ताच आलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार जर सांगायचं गेलं तर इथं वेगवेगळे सेक्शन्स आहेत आणि प्रत्येक सेक्शनचं वेगवेगळं तिकीट काढावं लागतं. म्हणजे म्युझियमला गेलात, इथं म्युझियमसुद्धा आहे, म्युझियमला गेलात तर म्युझियमचं तिकीट वेगळं आहे, प्राणी संग्रहालयाला गेलात प्राणी संग्रहालयाचं तिकीट वेगळं आहे, अजून काहीतरी आहे म्हणले, पक्षी पाहायचे असतील तर त्याचं तिकीट वेगळं आहे. मी म्युझियम ह्याच्या आधी पाहिलेलं आहे हेच, कारण त्यावेळेला माझ्याकडे वेळ कमी होता म्हणून मी म्युझियम पाहून आलो आहे. तर आपण यावेळेला प्राणी संग्रहालयाला जाऊयात, कारण सयाजी बागमधलं जे प्राणी संग्रहालय आहे ना तेवढा भाग राहिला होता माझा. म्युझियम मी यापूर्वी पाहिलेलं आहे. ही बिल्डिंग आहे म्युझियमची आणि यामध्ये वेगवेगळे सेक्शन्स आहेत, सुंदर सेक्शन्स आहेत, तुम्ही पण पाहू शकता. आणि आर्किओलॉजिकल गोष्टी इथं भरपूर ठेवल्या गेलेल्या आहेत आणि वेल मेंटेन ठेवलेलं आहे. मला बाहेरून दाखवायचं असेल तर मी बाहेरून एक राऊंड मारून दाखवेन. आणि कॅमेरा तिथे अलाउड नाही आहे, म्हणजे ते कॅमेऱ्याला परवानगी नाही देत. तर आपण प्राणी संग्रहालयाला जाऊयात आणि म्युझियमचं बाहेरनं तुम्हाला दर्शन देऊयात. एक जनावर दुसऱ्या जनावराला बघायला चाललं आहे, लायन आणि टायगर सेक्शन. चला. मित्रांनो 2 सेक्शन आहेत, एक तुम्ही वरून पाहू शकताय आणि एक आपल्यासारखं नॉर्मल. वेगवेगळे पक्षी आहेत, पोपटच आहेत जास्त, तर पोपटच असतात. प्रत्येक प्राणी संग्रहालयामध्ये जे पक्ष्यांचा सेक्शन असतो ना त्या ठिकाणी पक्षीच असतात जास्त. आणि तेच पाहूयात आणि त्यानंतर वाघ सिंह वगैरे पाहायला जाऊयात. सगळ्यात भारी गोष्ट दाखवतो तुम्हाला आता, म्हणजे पक्ष्यांच्या सेक्शनमध्ये जे आहे ना कोंबडा ठेवला आहे, कोंबडा आणि कोंबडी. हे बघा, आपल्या गावामध्ये इवन आता शहरामध्ये सुद्धा आहे ना हा कोंबडा दिसतो. म्हणजे जंगल फ्लो म्हणून ठेवला ह्याला. आपली चिकन आहे यार भाई. इथं प्राणी संग्रहालयामध्ये पक्ष्यांच्या सेक्शनमध्ये त्याला पूर्ण एक हेच दिलं आहे, खुरोडा द्यायचा ऐवजी पूर्ण जागा देऊन ठेवलेली आहे त्याला. हा आपला कोंबडा आणि त्याची कोंबडी.
अनेक प्राण्यांपेक्षा आहे ना ही खारुताई जास्त नशीबवान आहे, कारण हिनं मुक्त आहे आणि बाकीचे सगळे प्राणी पण दिसत आहे. भाई सन बात घ्यायला लागलाय. युजली हे थंड रक्ताचेच असतात. तर मित्रांनो, पक्षी, मगर, सुसर, करकोचे, बगळे, पोपटं हे बघून झाल्यानंतर ना आता वाघ सिंह बघायला चाललो आहे. आणि महत्त्वाची गोष्ट अजून एक सांगायचं राहून गेलं ते म्हणजे या ठिकाणी बागेमध्ये फिरायला तुम्हाला पैसे नाही लागत. म्हणजे बागेमध्ये तुम्ही येऊ शकताय, बसू शकताय, लहान मुलं खेळू शकतात आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या करू शकतात. पण प्राणी संग्रहालयामध्ये आणि वस्तू संग्रहालयामध्ये जर तुम्हाला फिरायचं असेल, ते पाहायचं असेल तर तुम्हाला तिकीटं लागतील. आता त्याच्यामध्ये दोन प्रकारचे तिकीट आहेत. एक आहे तुम्ही त्यांच्या अधिवासामध्ये जाऊन पक्षी पाहू शकताय, त्याच्यासाठी 80 रुपये आहे. आणि नॉर्मल तिकीट जे तुम्ही जाळ्यातून पाहू शकताय त्याच्यासाठी 30 रुपये. हां, वाघाच्या एरियामध्ये नाही जाऊ शकत तुम्ही. वाघ आणि मगरीच्या पक्ष्यांच्या ठिकाणी तुम्ही आतमध्ये जाऊन तो डोमवाला जो एरिया आहे त्याच्यामधून तुम्ही तिकीट पाहू शकताय पक्ष्यांना. आणि फक्त फोटो काढण्यासाठी जर कॅमेरा आणत असाल तर 100 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील. व्हिडिओ काढत असाल तर 150 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील. असा आहे नियम. आता आपण 30वालाच काढलं होतं आणि आपला हा गोप्रो आतमध्ये ठेवला होता. आणि मोबाईल अलाव आहे. मोबाईलला तर काही प्रॉब्लेम नाही. मोबाईलला परवानगी असल्यामुळे तुम्ही मोबाईलमध्ये शूट घ्या, फोटो काढा, काही करा, त्याला पैसे नाही लागत. मला आता हे लॉजिकच कळत नाही की संग्रहालयांचं, की मोबाईल फोटोग्राफीला, व्हिडिओग्राफीला तुम्ही विरोध करत नाही, मग ह्या कॅमेराजना का विरोध करता? म्हणजे एवढं काय रिझोल्युशनचा फरक पडतं? कारण आता जर सॅमसंग अल्ट्रा असेल, आयफोन असतील, त्याच्यावर आता फिल्म शूट होत आहेत. म्हणजे पिक्चर रेकॉर्ड केले जात आहेत, एडिट केले जात आहेत आणि थिएटरमध्ये लावलेसुद्धा जात आहेत. मग मोबाईलला विरोध नाही आहे तर कॅमेराला का करताय? कॅमेराला पण घ्या ना. छोटे तर कॅमेरे असतात. इथं कुठं टेलिस्कोपिक लेन्सवाले वगैरे कॅमेरा घेऊन येतात. उलट आता टेलिस्कोपिक लेन्सवाले मोबाईल कॅमेरे आलेले आहेत. हे विचार करायला पाहिजे बाकीच्यांनी. म्हणजे जे संग्रहालय चालवणाऱ्याचं मॅनेजमेंट आहे ना, त्यांनी जरा याच्यावर विचार करायला पाहिजे की एवढं तिकीट तुम्ही त्यांना लावताय, मोबाईलवाल्यांना पण लावा, मग मोबाईल फोटोग्राफीला पण. तर सध्या आपण बाबासाहेबांच्या संकल्पभूमी येथे आलेलो आहोत, वडोदरा येथे. तर याच ठिकाणी बाबासाहेबांनी प्रतिज्ञा केली होती, संकल्प केला होता की दारिद्र्य आणि शोषित समाजाला वर आणण्याचा संकल्प जो झाला तो वडोदरातील याच ठिकाणी झाला, याच भागामध्ये झाला. तर आपल्यासोबत आहेत, आपलं नाम? प्रवीण परमार आहेत आपल्यासोबत. तर त्यांच्याशी जरा जाणून घेऊया की नेमकं काय आहे वडोदऱ्यातील ही संकल्पभूमी आणि याची गोष्ट कशी आहे, कशी ही वेगळी गोष्ट आहे आणि कशा प्रकारे आपण बाबासाहेबांना इथं कनेक्ट करू शकतो. म्हणजे जोडून घेण्याची ही परंपरा जी आहे, बाबासाहेबांसोबतचा जो लिंक आहे तो आपल्याला इथे पाहायला भेटतो. जय भीम, नमो बुद्धाय. मैं प्रवीण परमार करजन. मैं यहाँ पे बाबा साहब की संकल्प भूमि में दिल्ली आके मैं सेवा करता हूँ. और बाबा साहब ने यहाँ पे संकल्प लिया, यही संकल्प लिया. इस 23 सितंबर 1917 को बाबा साहब ने संकल्प लिया और अपने समाज को, पिछड़े हुए समाज के लिए, कि मैं इतनी बड़ी डिग्री वाला आदमी और मेरे को रहने का घर भी नहीं मिला था बाबा साहब को. फिर यहाँ पे उन्होंने किया. फिर यहाँ पे अंदर है संकल्प भूमि, बाबा साहब का जो पेड़ है वहाँ पे आए और 4 घंटा ट्रेन लेट थी बॉम्बे की. तो यहाँ पे बाबा साहब ने संकल्प लिया कि मेरे समाज के लिए मैं कुछ करूँगा. अगर मैं कुछ नहीं किया तो मैं आपको गोली मार के फिर मैं ये कर दूँगा. फिर देश का संविधान है यहीं से शुरू होता है. देश का संविधान यहीं से शुरू होता है. ये जो गेट है यहाँ से देश का संविधान शुरू होता है. यहाँ पे संकल्प लिया बाबा साहब ने, तभी देश का संविधान और इतने महानायक बाबा साहब बने. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम. तर मित्रांनो, ज्या वेळेला वडोदऱ्याला तुम्ही येता त्यावेळेला सयाजी बागेला तर तुम्ही याच. प्राणी संग्रहालय बघा, त्यामध्ये काही वाद नाही आहे. पण संकल्पभूमी आहे इथं. संकल्पभूमी ही खूप मोठी जागा आहे असं म्हणता येईल माझ्या मते. कारण ज्या वेळेला बाबासाहेब वडोदऱ्यामध्ये होते, म्हणजे त्यावेळेचं बडोदा,
त्या बडोद्यामध्ये असताना सयाजीराव गायकवाडांना ते भेटले आणि त्या ठिकाणी इथे एक नवीन आता स्मारक उभं राहतं आहे. त्या ठिकाणी बाबासाहेब थांबले होते आणि ज्या वेळेला ते थांबले, ज्या घरामध्ये ते थांबले होते, त्या घरातील लोकांना जेव्हा कळालं की बाबासाहेब हे खालच्या वर्गातून येतात, त्यावेळेला त्यांना घरातून हाकलून दिलं आणि त्या घरातून बाहेर काढलं अपरात्री अचानकपणे. आणि त्यावेळेला ते बाहेर आले आणि हा जो आता सध्याचा जो ब्रिज दिसतोय या ठिकाणी त्यावेळेला लाकडी ब्रिज होता आणि त्या लाकडी ब्रिजवरून बाबासाहेब इकडे आले आणि इथल्या वडाच्या झाडाखाली बसले. आणि त्यावेळेलाच बाबासाहेबांनी संकल्प केला की शोषित, उपेक्षित आणि दरिद्र आणि खालच्या वर्गातील जे लोक आहेत, ज्यांना माणसांना माणसासारखी वागणूक दिली जात नाही, अशा लोकांसाठी आपण आपलं जीवन वाहून घ्यायचं. आणि तिथूनच बाबासाहेबांनी तो निश्चय केला, तो संकल्प ही केलेली जागा ही आहे. 23 सप्टेंबर 1917 रोजी तो संकल्प बाबासाहेबांनी या ठिकाणी बसून केलेला आहे. आणि अशा या पवित्र भूमीमध्ये प्रत्येकानं येणं गरजेचं आहे, कारण माणसाला माणसासारखी वागणूक देण्याचा जो संकल्प होता तो इथून निर्माण झालेला आहे. आणि बाबासाहेबांचा जो अपमान झाला, त्या अपमानातून हा संकल्प झाला असं म्हणायला काही हरकत नाही आहे. पण ज्या लोकांना असं वाटतं आहे की बाबा सर्व माणसांना माणसासारखी वागणूक दिली जावी आणि त्या ठिकाणी प्रत्येक माणसाने माणसाला माणसासारखं पाहणं जे म्हणतो, त्या गोष्टीचा विचार येणंसुद्धा त्यावेळेला अवघड होतं. त्यावेळेला बाबासाहेबांनी संकल्प केला की बाबा आपण ह्या ठिकाणी येऊयात आणि आपलं संपूर्ण उरलेलं आयुष्य आपण शोषितांसाठी, उपेक्षितांसाठी घालवूयात. ती ही पवित्र जागा आहे. तर माझं म्हणणं एवढंच आहे की बाबा बागेमध्ये आलात तर या ठिकाणी नक्कीच भेट द्या. भविष्यामध्ये इथं चांगलं स्मारक होणार आहे, मोठं काम होणार आहे आणि बाबासाहेबांच्या आठवणींना आणि जागांना जपणं तितकंच गरजेचं आहे. कारण बाबासाहेब हे फक्त व्यक्ती नव्हते, तर बाबासाहेब हे अशा लोकांसाठी काम त्यांनी आपलं आयुष्य वाहवून घेतलेलं आहे, ज्यांना कुणी शिवत नव्हतं किंवा त्यांच्या जवळ कुणी जात नव्हतं. तर नक्कीच अशा ठिकाणी येत चला, विजिट देत चला. ज्या लोकांना आता आश्चर्याची गोष्ट ही आहे की या ठिकाणी प्राणी संग्रहालय आहे. म्हणजे प्राण्यांपेक्षाही वाईट वागणूक ज्या लोकांना दिली जात होती, त्या लोकांना आपण प्राण्यांच्या पेक्षाही खाली पाहिलं जात होतं. त्याच ठिकाणी त्या लोकांच्या उद्धारासाठी बाबासाहेबांनी इथे संकल्प केला. म्हणजे प्राण्यातून, म्हणजे ज्याला म्हणतो आपण मुर्दों में भी जान भर दी बाबा भीमाने, म्हणजे जे मुर्दे होते, मुर्द्यांपेक्षाही आयुष्य ज्यांचं खरतर होतं, अशा लोकांसाठी, अशा लोकांमध्ये सुद्धा एक प्राण फुंकण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे आणि त्याची पायाभरणी, त्याचा संकल्प या ठिकाणी झालेला आहे. तर नक्की भेट द्या. तर जाऊयात आता पुढे आणि महत्त्वाच्या फिरत्या गोष्टी जमा करत राहूयात. मित्रांनो, आपण आता सध्या त्याच पुलावर आहोत ज्या ठिकाणावरून बाबासाहेब गेले होते. तसं पाहायला गेलं तर आता हा नवा आहे. यापूर्वी इथे लाकडाचा ब्रिज होता, म्हणजे लाकडाचा पूल होता आणि याच ठिकाणावरून बाबासाहेब पलीकडे गेले, त्या झाडाखाली बसलं आणि त्यांनी संकल्प केला. ती तीच जागा आहे. मित्रांनो, अस्वलाची आहे ना एक गंमत आहे आमच्याकडे. म्हणजे आमच्या भागामध्ये व्हायचं, जेव्हा मी लहान होतो ना त्यावेळेला आमच्या भागामध्ये अस्वल घेऊन किंवा अस्वल फिरवणारे यायचे. आणि त्यावेळेला असा समाज होता, म्हणजे ती अंधश्रद्धाच होती, त्याला काय आपण प्रमोट करत नाही आहे. पण त्यावेळेला एक समाज असा होता की बाबा अस्वलाच्या तोंडामध्ये एक तावीज दिला जायचा आणि तो तावीज तो अस्वल तोंडातून थुंकून द्यायचा, फुकायचा, असा वर उडवायचा. आणि ज्या वेळेला तो फुकून वर फेकायचा त्यावेळेला तो तावीज जो आहे ना तो जादूमय व्हायचा. आणि असा समज होता की त्या तावीजामध्ये अस्वलाचा एक केस राहायचा, म्हणजे अस्वलाचे केसच विकायचे सोडा. त्यावेळेला ज्या अस्वलाचा जो केस आहे ना तो आपल्या कमरेला किंवा आपल्या गळ्यात किंवा हातामध्ये
जर बांधलात त्या ताविजामध्ये टाकून तर तुमच्या मागं भूत लागत नाही किंवा तुमच्यावर कोणती वाईट शक्ती किंवा वाईट प्रभाव तुमच्यावर पडत नाही असं समज होता. आता तर किती खरं आहे किती खोटं आहे काय माहीत नाही, पण आपण या गोष्टीचं कधी समर्थन केलेलं नाही आहे. पण आमच्या इकडे अस्वल यायचे. मित्रांनो, सयाजी बाग प्राणी संग्रहालय फिरून झालेलं आहे. 2 ते 2.5 तास म्हणजे जवळ नाही 2 ते 2.5 तास कुठलं 3 तासाच्या जवळपास गेलेला आहे माझा. कारण 11 साडे11ला आम्ही चालू केलं होतं, आता 2 वाजलेत. एवढा भयंकर वेळ गेला आहे ना काय कळालंच नाही. कारण आता लक्ष्मी विलास पॅलेस पण पाहायला जायचं आहे, कारण त्याच्यासाठी तर आलो होतो. मला वाटलं की तासभरात संपेल, पण नाही. ज्या वेळेला पक्षी प्राणी पाहायचे असतात त्यावेळेला आपण त्याला ऑब्झर्व करत बसतो, की त्याचं निरीक्षण करत बसतो की नेमकं तो करतोय काय, हलतोय कसा, बसतोय कसा, ह्याच्यामध्येच माझा वेळ निघून गेला. जर तुम्ही वडोदऱ्याचा प्लॅन करत असाल तर व्यवस्थित प्लॅन करा, सकाळी लवकर सुरू करा. माझं म्हणणं, मी जरा उशिरानेच सुरू केलो आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि आनंदमधून वडोदऱ्याला यायला माझा वेळ भरपूर गेला. असो, आता डायरेक्ट आपण लक्ष्मी विलास पॅलेसलाच जातो आहे. इथून काय तर 3 किलोमीटरच्या जवळपास आहे. बघूयात कसं जाता येते, काय करता येते, त्या हिशोबाने प्लॅन करूयात. आणि महत्त्वाचं काय आहे तर म्युझियम आपलं राहून गेलं. असो, पण मी याआधी म्युझियम पाहिलं आहे त्यामुळे काय हरकत नाही, पण तुम्हाला दाखवता येणार नाही. तुम्ही स्वतः येऊन पहा.